हाय मायस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्याबरोबर बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे। ही बिर्याणी खूप साधी, खूप सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीत बनवते मी आणि याची पूर्ण डिटेल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। काही तामझाम नाही, 1 तास मॅरिनेट करायला ठेवायची अशी काहीच गरज नाही। झटकीपट होणारी बिर्याणी आहे। ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे। नक्की तुम्ही ही बिर्याणी ट्राय करा आणि याची पूर्ण डिटेल रेसिपी मी तुम्हाला दाखवते। हे पहा, मी टोपामध्ये तेल टाकले आणि तेल आपलं चांगलं गरम झाले। आता असा कांदा चिरून घ्यायचा, पातळ एकदम कापून घ्यायचा, उभा कांदा चिरायचा आणि मी 5 कांदे घेतलेत आणि हे कांदे आपल्याला चांगले लालसर करायचे, एकदम म्हणजे ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा। तसा कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला। हा आपण या तेलात टाकून घेऊया आता कांदा आणि याला छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा। बिर्याणीमध्ये कांदा तळायला जास्त वेळ लागतो, बाकी सर्व पटकन होतं। आता हा कांदा तळून घेते मी। हे 1.5 किलो चिकन आहे, याला मी स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने आणि साईडला ठेवले। कांदा आपला होत आला आता आणि कांदा तळत असताना नेहमी कांद्याकडे लक्ष ठेवायचं, नाहीतर आपण गॅसवर कांदा ठेवू आणि दुसऱ्या कामाला लागू, असं करायचं नाही अजिबात। कांदा काळा नाही करायचा, आपल्याला ब्राऊन करायचा आहे। काळा जर केला तर चव बिघडणार, म्हणून आपल्याला ब्राऊनच करून घ्यायचा आहे। इकडे अद्रक लसूणची पेस्ट करून हे पहा, ह्या पद्धतीने आपल्याला असा कांदा तळून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपण काढून घेऊया। मी सर्व कांदा काढून घेतला आणि मूठभर कांदा ठेवलेला आहे तेलामध्ये आणि त्यामध्येच चिकन टाकले। पाहू शकता, चिकनला मी काही मॅरिनेट वगैरे केलेले नाही। चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्या कांद्यामध्ये। मस्तपैकी कलर खूप छान येतो चिकनला आणि ह्या बिर्याणीसाठी ना बोनलेस पीस वापरा, खूप छान लागते बिर्याणी बोनलेस पीसची। पाहू शकता चिकनला कलर किती सुंदर आला आहे आणि असंच चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता चिकन मी कमी गॅसवर ठेवते, तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण भाताची तयारी करूया। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। एका साईडला मी टोप ठेवला आहे, त्या टोपामध्ये पाणी ठेवले, कारण तिकडे आपल्याला तांदूळ उकडून घ्यायचा आहे। 80 ते 90% आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे आणि त्यात लागण्यासाठी गरम मसाले मी टाकते। हे बघा, 10-12 काळ्या मिऱ्या आहेत, 5-6 लवंग आहेत, 2 चक्री फुलं आहेत, 1.5 चम्मच शहाजिरे आहेत, तमालपत्र आहेत 3, हिरव्या वेलची आहेत 3 आणि दालचिनीचे तुकडे आहेत 2 आणि मोठी वेलची आहेत 2। हे सर्व आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे पाण्यामध्ये। हे पहा, सगळे गरम मसाले मी पाण्यामध्ये टाकले आणि याच्यात तेल पण टाकणार आहे मी आणि याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लिंबाचा रस पण टाकायचा। 1 लिंबाचा रस टाकला आणि ते रस टाकल्यानंतर साल्टे पण टाकलेत मी 2। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकताना थोडंसं जास्ती टाकायचं, जास्ती पण नाही टाकायचं, थोडंसं जास्ती टाकायचं, कारण तांदळाला आपल्याला लागलं पाहिजे। पाणी नंतर आपण काढून टाकतो ना तांदळातलं। आणि 5-6 हिरव्या मिरच्या टाकायच्या, तुम्हाला आवडत असेल टाका, नाही टाकलं तरी चालेल। हे पहा, इथे मी बिर्याणी राईस घेतला आहे आणि ह्या वाट्याने मोजून 5 वाट्या तांदूळ घेतला आहे मी, 5 वाट्या। तर तुम्ही तुमच्या अंदाजाने, म्हणजे तुमच्या घरात किती माणसं आहेत, किती काय आहे, त्या हिशोबाने तुम्ही तांदूळ घेऊ शकता, कमी जास्त। आणि माझ्या घरामध्ये बिर्याणी आवडती, तर उरलेली पण बिर्याणी आम्ही सकाळी फ्राय करून छानपैकी खातो आवडीने, मुलं वगैरे मी, आम्ही सर्वच खातो म्हणजे। तर हे तांदूळ मी भिजत ठेवते 15-20 मिनटं। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1 तास पण तुम्ही ठेवू शकता, पण त्याच्या जास्ती ठेवू नका। चिकन आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, चांगली 4 ते 5 चम्मच मी पेस्ट टाकलेली आहे आणि पेस्ट टाकल्याच्यानंतर परत चांगलं परतून घ्यायचं। जो अद्रक लसूणचा कच्चा फ्लेवर आहे तो निघून गेला पाहिजे, तो वास निघून गेला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आपल्या अद्रक लसूणची पेस्ट चांगल्यापैकी परतली आहे, कलर छान चेंज झालेला आहे त्याचा। आता याच्यामध्ये आपण आहे ना सगळे मसाले टाकून घेऊया। मीठ टाकूया चवीनुसार, मीठ टाकल्याच्यानंतर लाल तिखट टाकूया। लाल तिखट टाकल्याच्यानंतर हळद टाकूया अर्धा चम्मच, मी 5 चम्मच लाल तिखट टाकले। हा माझा घरगुती मसाला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे। तर त्याचे गरम मसाला, जो खडा गरम मसाला, तो मी नाही टाकला, फक्त पावडर टाकलेली, कारण की आपण भातामध्ये टाकलेले आहेत ना, मग तो स्ट्रॉंग फ्लेवर होईल, त्याच्यामुळे तो गरम मसाला मी साईडला काढून घेतला आणि फक्त पावडर वापरली आहे। तुमच्याकडे कश्मीरी मिरची पावडर असेल तर ती पण टाका, खूप छान कलर येईल। सर्व मसाले टाकल्याच्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला चिकन। तळलेला कांदा साईडला ठेवला होता थंड करायला, आता तो थंड झाला आहे व्यवस्थित आणि चांगला कुरकुरीत झाला आहे आणि थोडासा कांदा मी साईडला काढून ठेवणार आहे नंतर आपल्याला वरतून टाकायला। इथे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेले, पाण्याला साईडला उकळी आली आपली चांगली, तर ते हे तांदूळ पाण्यामध्ये टाकूया। हे पहा, मी पाण्यामध्ये तांदूळ टाकते।
त्या पाण्याला चांगली उकळी आली आहे, पाहू शकता पाण्याचा कलर पण चेंज झाला आहे. आणि तांदूळ पाण्यामध्ये टाकताना सांभाळून टाकायचे आणि अलगद टाकायचे झाऱ्याने वगैरे, कारण की का तर तांदळाचा तुकडा नाही पडला पाहिजे, तांदूळ अख्खे राहिले पाहिजे म्हणून अलगद टाकायचे, असे झाऱ्याने टाकायचे. हे पहा मी सर्व तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेतले आणि तांदूळ टाकल्या लगेच आपल्याला चमच्याने हलवायचं नाही आहे, याला चांगली एक उकळी येऊन द्यायची. आपल्याला 80 ते 90% तांदूळ शिजवायचा आहे, त्याच्या जास्ती शिजवायचा नाही आहे तांदूळ. ही पूर्ण मी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते, कारण तुम्ही लगेच जर चमच्याने हलवायला जाल तर तांदळाचा तुकडा पडत नाही. हे अर्धा किलो दही आहे आणि हे घरचं दही आहे, हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे याच्यामध्ये, अशा गाठी नाही राहिल्या पाहिजे दह्याच्या. आणि हे पूर्ण नाही घेणार आहे मी, अर्धच घेणार आहे आणि अर्धं साईडला ठेवणार आहे कोशिंबीर करायला. आता हा कांदा घ्यायचा आणि हा कांदा चांगला हाताने कुस्करून घ्यायचा. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता, पण शक्यतो नका लावू, हातानेच चुरा जेवढा जमेल तेवढा कुस्करून घ्या, हातानेच चुरून घ्या. आणि हा असा बारीक करायचा आपल्याला. हा बारीक झाल्याच्यानंतर आपल्याला हा दह्यामध्ये टाकायचा आहे, हा सर्व कांदा. आणि दह्यामध्ये टाकल्यावर पण परत एकदा कुस्करून घ्यायचा आहे. हात स्वच्छ धुवायचे हँडवॉशनी. हे पहा जो तळलेला कांदा आपण दह्यामध्ये कुस्करून टाकलेला, ते बॅटर आता आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. आणि दह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे जेव्हा आपण हे कांदे कुस्करून दह्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. आणि तुम्ही पाहू शकता मी चिकनच्या ग्रेव्हीमध्ये देखील बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे. आणि हे बॅटर टाकल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ही काळजी घ्यायची की आपलं दही फुटलं नाही पाहिजे त्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याला 5 ते 10 मिनटं सतत हलवत राहायचं आहे, त्या ग्रेव्हीला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा आपली चिकनची ग्रेव्ही एकदम रेडी आहे. आता आपल्याला याच्यावरती भात टाकायचा आहे आणि आपल्याला भाताला पण उकळी आलेली आहे, आपण चेक करूया. आता ह्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये आता चेक करायचं मीठ तिखट कमी जास्त पडले की काय. तर मी प्रणामीला दिलं होतं टेस्ट करायला, तर प्रणामी बोलला मम्मी तिखट कमी आहे, म्हणून मी 2 चम्मच तिखट टाकलं. हे पहा तांदूळ पण आपल्या इकडे झालं आहे, 80 ते 90% आपला तांदूळ शिजला आहे, मी पाहू शकता तुम्ही. आणि गॅस बंद केला आहे मी. आता तांदूळ आहे ना आपल्याला अशा चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, पाणी अजिबात त्या तांदळात गेलं नाही पाहिजे. हे पाहू शकता मी असं डायरेक्ट टाकते, एकदम व्यवस्थित टाकायचे. आणि पूर्ण तांदूळ ह्या पद्धतीने आपल्याला तिच्यावरती पसरून द्यायचा आहे, चिकनच्या याच्यावर. पाहू शकता तुम्ही पुढे मी कसं केलं आहे. आणि हे करताना थोडं सांभाळून आणि पूर्ण लक्ष देऊन करायचं हे काम. हे बघा असं हाताने मी सगळीकडे पसरून घ्यायचा आहे तांदूळ. पूर्ण तांदूळ मी टाकून घेतला आहे आणि तांदूळ व्यवस्थित थर लावल्याच्या नंतर त्याच्यावर थोडासा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे, उगाच 2 चुटकीभर टाकायचं आहे. त्यानंतर कलर टाकायचे, तुमच्या आवडीवर कलर आहेत, तुम्ही लाल हिरवा कोणता पण टाकू शकता. मी हिरवा टाकला आहे. त्याच्यानंतर रेड कलर टाकला आहे, मी 2 कलर टाकलेत, हिरवा आणि लाल. छान वाटतं बघायला पण आणि खायला पण सुंदर वाटतं, पाहू शकता. असं व्यवस्थित कलर टाकून घ्यायचे. कलर टाकल्याच्यानंतर कांदा टाकला आहे, जो थोडासा तळलेला कांदा मी साईडला ठेवला होता, तर तो कांदा आता टाकायचा आपल्या याच्यावरती. मी अगोदर सांगितलं होतं की आपल्याला नंतर थोडासा कांदा लागेल, तो याच्यासाठी लागतो कांदा लास्टला. कांदा टाकल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कोथिंबीर आणि पुदिना. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिना थोडासा घ्यायचा आणि कोथिंबीर थोडी जास्त घेऊन दोन्ही बारीक चिरायचं आणि ते असं ह्या पद्धतीने वरती बिर्याणीच्या वरती टाकून द्यायचं. पाहू शकता कलर किती सुंदर आला. आता याला आपण दम देऊया चांगला. गॅसवर तवा ठेवायचा आणि त्यावरती बिर्याणीचा टोप ठेवायचा आहे. तवा ठेवल्याच्यानंतर मी बिर्याणीचा टोप ठेवला आहे तव्यावर आणि गॅस फास्ट केला आहे. आणि फास्ट गॅसवर बिर्याणीला दमला ठेवायची बिर्याणी 10 ते 15 मिनटं दमला ठेवायची. आपली बिर्याणी रेडी आहे. गॅस बंद केला आहे मी आणि तिच्यावर जड वस्तू ठेवली झाकणावर, कारण वाफ बाहेर जाऊ नये, गरम राहावी बिर्याणी म्हणून. आता मी प्रणामीला ताट वाढते. तुम्ही पाहू शकता बिर्याणी किती आपली गरम आहे आणि किती छान म्हणजे दम बसला आहे तिला. बघा मी वाढते. एक पण तांदळाचा असा तुकडा पडलेला नाही की भात असा गिचगिचीत झालेला नाही, एकदम मोकळा फडफडीत भात झालेला आहे आपला, एकदम मोकळा पाहू शकता. आणि तांदूळ पण तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र, किती सुंदर झालेला आहे, एकदम व्यवस्थित शिजलेला आहे, परफेक्ट. अशी बिर्याणी करा नक्की. ही बिर्याणी एकदा ट्राय करा, एकदा बनवून बघा, मी सांगते म्हणून खूप छान लागते. ह्या बिर्याणीला तुम्हाला कोशिंबीरची देखील गरज नाही, एवढी बिगर कोशिंबीरची एवढी टेस्टी लागते. तुम्ही जर कोणाला खाऊ घातली ना तुमचे बोटं चाटून खातील लोक, एवढी भारी लागते. कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. गटरे स्पेशल
बिर्याणी चिकन बिर्याणी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मायाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता प्रणमी आपल्याला सांगेल बिर्याणी कशी झाली ते आपण ऐकूया. खूपच टेस्टी झालेली आहे, एकदम भारी आली आहे. मला तर खूप आवडते बिर्याणी, एकदम सुंदर.